विषारी दारूकांडांना हादरलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये खुलेआम सुरू असलेल्या गांजा विक्रीचा पर्दाफाश केला गेलाय। पोलिसांना या संदर्भात कळवलं गेलं, त्यानंतरही त्यांनी कारवाईला टाळाटाळ केली आहे। विषारी दारूकांडामधील पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही धडा घेतला नसल्याचं यातून अधोरेखित झालंय। भाजपच्या नगरसेविका अर्चना कारंडे यांचे पती अक्षय कारंडेंनी या गांजा विक्रीचा पर्दाफाश केला। गाडीतून फेरफटका मारत असताना कारंडेंच्या नजरेस ही बाब पडली आणि यावेळी एक महिला खुलेआम ही गांजा विक्री करत होती। अक्षय कारंडेंनी दोघांना रोखून धरलं आणि निगडी पोलिसांना तातडीनं यावं असा फोनही धाडला। मात्र बराच वेळ झाला तरी सुद्धा पोलीस फिरकलेच नाहीत। उलट पोलिसांकडूनच अक्षय कारंडेंना उडवाउडवीची उत्तरं मिळाली आणि त्यामुळे कारंडे चांगले संतापले। विषारी दारूकांडामुळे टीकेचे धनी ठरलेल्या पोलिसांनी त्यातून काहीच धडा घेतला नसल्याचं निदर्शनास आलं। पोलिसांची असंवेदनशीलता कायम असल्याचं यामधून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय।